हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. मार्जरी मंजिरीला सांगत असते की मंजिरी, मी पाहिलं विधी अपूर्ण राहिला आहे, काहीतरी अघटित घडणार आहे. तेव्हा मंजिरी बोलते की हां, मलाही कळलं की विधी अपूर्ण राहिला आहे, पण असं का झालं? तेव्हा मार्जरी बोलते की कदाचित ती पुन्हा महागौरी मातेचं ती आडवी आली असेल काळ्या मांजरीसारखी. तेव्हा मंजिरी बोलते की पण मार्जरी, त्या दोघींना अजून त्यांचं रहस्य माहीत नाही की एकमेकींचा हातात हात घेतल्यावर ती अंबिकाची शक्ती काम करते ते, आणि या संधीचाच फायदा घ्यायचा आहे आपल्याला. यामुळे मी मायाला हाताशी धरलं आहे. तिच्याकडनं गोष्टी करून घ्यायच्या म्हणजे अथर्वला मायावर डाऊट येईल असं. इकडे अंबिका आणि मीरा वेदाजवळ असतात. अंबिका वेदाला झोपत असते आणि बोलते की आज तुला आई काही करू शकली नाही ना, वाचवू शकली नाही ना. तेव्हा मीरा बोलते की ताई, स्वतःला दोष देणं बंद कर गं. बरं मला सांग, आजी तुला भेटली तेव्हा आजी काय बोलली? तेव्हा अंबिका बोलते की तुला खरं सांगू, तेव्हा असं काही घडलं ना की मी इतकी हतबल झाली होती ना गं. अगं, मी एकदम लहान मुलासारखे रडायला लागले अगं. आणि मग नंतर मी महागौरी मातेला जाब विचारायला लागले आणि तेथे आजी आल्या आणि मी त्यांच्याकडे जाऊन एकदम जवळ त्यांना मिठी मारून रडायला लागले अगं. तेव्हा त्या काहीतरी बोलत होत्या, पण मला कळलं नाही गं त्या काय बोलत होत्या ते. आणि एवढं नक्की की त्या मला धीर देत नव्हत्या अगं, त्या मला समजवण्याचा प्रयत्न करत होत्या. तेव्हा अंबिकाला देवी आजीचे शब्द आठवतात की एका घड्यातलं जुनं पाणी तर तो घडा आधी रिकामा करावा लागतो ना. मीरा त्या बोलत होते की तो जुना घडा भरला तर नवीन घड्यात पाणी बदलावं लागतं. म्हणजे ते काही बोलत होत्या मला कळत नव्हतं. तुला विश्व निर्माण करते असं काहीतरी म्हणत होत्या त्या. मीरा त्यांनी अगं माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मंत्र म्हणू लागल्या. त्या मंत्र म्हणत होत्या तेव्हा मी डोळे बंद केले होते आणि मला असं काहीतरी वेगळंच जाणवत होतं अगं, की असं पाण्याचा आवाज, समुद्राच्या लाटांचा आवाज, धरती अशी भूकंप आल्यासारखी हादरत होती आणि जोराने सुटलेला वारा. आणि मीरा अगं, मी एकदम शांत झाले अगं. आणि मी जेव्हा डोळे उघडले ना तेव्हा तिथे आजी नव्हत्याच अगं. आणि माझ्या शरीरामध्ये काहीतरी ऊर्जा निर्माण होत होती असं जाणवत होतं. मी तिथे एकटीच होती अगं. तेव्हा मीरा बोलते की ताई, आजी तिथे फक्त अशाच कारणाने आली असणार असं नाही आहे, त्यामागे काहीतरी औचित्य असणार अगं. तेवढ्यात वेदा उठते. तेव्हा मीरा बोलते की झोप झाली. तेव्हा वेदा बोलते की काय, मी झोपली होती. मी का झोपली होती? मला बाबासोबत खेळायचं होतं ना. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, वेदाला काहीच आठवत नाही आहे, चांगलं आहे. तेव्हा मीरा बोलते की वेदा, बरं वाटते तुला? तेव्हा वेदा बोलते की हो, मला काय झालं आहे आई, मी जाते, मला बाबासोबत खेळायचं आहे. तेव्हा मीरा बोलते की थांब, आधी तुला मी काहीतरी खायला आणते. तेव्हा वेदा बोलते की चालेल. तेव्हा मीरा बोलते की तोपर्यंत तू इथे बसून चित्र काढत. ठीक आहे, चालेल. तेव्हा वेदा बोलते की हो. तेव्हा मीरा अंबिकालाही सांगते की आलेच मी. तेव्हा अंबिका बोलते की हो, आहेच मी. तेव्हा मीरा चालली जाते. इकडे माया आणि मंजिरी दोघी बोलत असतात. तेव्हा मंजिरी मायाला समजवत असते की माया, तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. तेव्हा माया बोलते की अहो मॅडम, एकतर अथर्वचं डोकं आता तापलेलं आहे, असं काम मला नका ना सांगत जाऊ. तेव्हा आणि ती मीरा, तेव्हा मंजिरी बोलते की त्या मीराला घाबरायचं कामच नाही, तुला सांगते ना मी आहे. हे बघ, अथर्वचं डोकं तापलं आहे, तो तुला मारेल का नाही हे मला माहीत नाही, ती नंतरची गोष्ट आहे, पण मी नक्की तुला मारणार. तेव्हा माया बोलते की हो मॅडम, नका ना असं बोलू, अहो ऑलरेडी मी एवढी घाबरलेली आणि तुम्ही मला अजून घाबरवत आहेत. तेव्हा मंजिरी बोलते की तुला घाबरवत नाही मी, तुला तेच तर सांगते की मी आहे ना, तू नको काळजी करू. तेव्हा मंजिरी बोलते की तुला आता अजून एक काम करायचं आहे. तेव्हा माया बोलते का हो मॅडम, प्लीज ना, नका ना मला काम सांगू. बरं थांबा, मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे, स्पेस हवा आहे, मी येते. तेव्हा मंजिरी बोलते की नाही, ती आता मी तुला देऊ नाही शकत, आता तुला एक काम करायचं आहे ना. तेव्हा माया बोलते की आता कोणतं काम? तेव्हा मंजिरी बोलते की आता तुला वेदाच्या खोलीत जायचं आहे आणि तिला काहीतरी सांगून बाहेर घेऊन यायचं आहे. तेव्हा माया बोलते की हो मॅडम, प्लीज नका आता. तेव्हा मंजिरी बोलते की काय, तू मला नाही म्हणालीस? तेव्हा माया बोलते की नाही, अहो म्हणजे तुम्हाला नाही नाही म्हणाली हो. तेव्हा मंजिरी हसते आणि बोलते की गुणाची गं बाळ माझी माया, म्हणून मी कायम तुझ्या बाजूने उभे जातेस ना. तेव्हा कशी तरी माया बोलते की जाते आणि ती चालली जाते. माया गेल्यावर मंजिरी बोलते की आता का माया वेदाला खाली घेऊन गेली की अथर्व नक्कीच बघेल, सगळं प्लॅननुसार चाललं आहे.
इकडे अथर्व फोनवर बोलत असतो आणि त्याच्या ऑफिसबद्दल चाललं असतं की त्याच्या पायाला लागलेलं असतं, त्याच्यामुळे तो ऑफिसला येऊ शकत नाही. त्यांचं बोलणं ऑफिसचं चाललं असतं. तेवढ्यात मीरा तिथे येते. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा ठीक आहेत ना तुम्ही. तेव्हा अथर्व गिल्ट बोलून दाखवतो की मी समोर असूनसुद्धा ते वेदा माझ्यासमोर होती आणि ट्रक येत होता. जर त्या ट्रक ड्रायव्हरचं लक्ष गेलं नसतं तर आज काय झालं असतं. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा तुम्ही शांत व्हा, जी गोष्ट घडली नाही तिचा विचार करू नका आता. तेव्हा अथर्व बोलत असतो की मला तरी वाटते की त्या बाईमुळेच हे सगळं झालं आहे, असं तर नाही ना. तेव्हा मीरा बोलते की ते माहीत नाही आहे, पण वेदाचे बाबा आपण लवकरात लवकर शोधून काढू की काय घडते हे आपल्या वेदासोबत. पण आपण एकदा डॉक्टरांचाही सल्ला घेऊ. तेव्हा अथर्व बोलतो की हो. तेवढ्यात अथर्वच्या लक्षात येतं आणि अथर्व तो की वेदा कुठे. तेव्हा ती रूममध्ये एकटी आहे. तेव्हा मीरा बोलते की ती अंबिका असं बोलणारच. तेव्हा ती बोलते की मी जातच होती, तिला काहीतरी खायला घेऊन आले म्हणून आली होती. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा प्लीज वेदाला एकटं सोडायचं नाही आहे. आपण दोघं एक एक करून आपण तिच्या रूममध्ये तिच्यासोबत राहूयात. हां, तिला खाण्यापिण्याचं असेल ना तर तू मला फोन करून सांगत जा, मी रूममध्येच काहीतरी अरेंज करेल म्हणून. इकडे वेदा तिच्या रूममध्ये चित्र काढत असते. तेवढं तिथे माया येते. माया आलं अंबिकाचं लक्ष जातं. तेव्हा माया मुद्दामच वेदाजवळ येऊन बसते आणि बोलते की वेदा. तेव्हा माया वेदाकडे जाते आणि बोलते की वेदा बाळा अगं काय करतेस तू. तेव्हा वेदा बोलते की माया मावशी मी चित्र काढते. तेव्हा अंबिका तिथून उभं राहते. अंबिकाला वेदाला सांगायचं असतं की मायाशी बोलू नको म्हणून. तेव्हा माया बोलते की काय चित्र काढतेस, चल ना आपण बाहेर जाऊया आणि मस्त खेळूया. तेव्हा वेदा बोलते की बाहेर. तेव्हा अंबिका बोलते की नाही वेदा. तेव्हा वेदा पुन्हा थांबते आणि बोलते की नाही नको, आईने बाहेर जायला नाही सांगितले. तेव्हा माया तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते तऱ्हेने, कारण की तिला मंजिरीची भीती वाटत असते की मंजिरी तिला मारून टाकेल म्हणून. तेव्हा ती बोलते की कारडी आत्ता बाहेर बोलली तर कसली होती आणि आता काय झालं हिला. तेव्हा माया बोलते की चल ना बेटा, आणि तू काय हे चित्र काढते आणि हे काय काढलं आहे. तेव्हा वेदा बोलते की माया मावशी हे जंगल काढलं आहे मी. तेव्हा माया बोलते की शी हे एवढं घाणेरडं जंगल काढलं आहेस तू हे तेव्हा वेदा बोलते की घाणेरडं नाही, हे बघ माया मावशी. तेव्हा माया बोलते की अगं याला जंगल म्हणतात, त्याच्यात प्राणी नाही काही नाही. तेव्हा वेदा पुन्हा उठते आणि बोलते की माया मावशी माझ्या जंगलात पण प्राणी आहेत. जंगलामध्ये प्राणी लपलेले असतात. जेव्हा कोणीतरी एखादा माणूस त्या जंगलात अडकला तेव्हा ते बाहेर येतात. तेव्हा माया खूप चिडचिड करत असते. तेव्हा माया बोलते की वेदा तिचं तोंड पकडते आणि बोलते की वेदा जास्त बडबड करू नकोस, आणि तुला माहिती आहे ना मी मोठी आहे, मग मोठ्यांचं ऐकायचं नाही. तेव्हा माया बोलते की मी सांगितलं बाहेर चल तर चल. तेव्हा ती वेदाला रागवत हात धरून बाहेर घेऊन जायला लागते. तेव्हा अंबिका तिची जादू यूज करते. तेव्हा माया आणि वेदा स्टक होतात. तेव्हा अंबिकेलाही काही कळत नसतं. तेव्हा माया तिथून गायब होते आणि वेदाने काढलेल्या ड्रॉइंग बुकमधल्या जंगलामध्ये चालली जाते. आणि माया त्या जंगलात जाऊन पडलेली असते आणि ओरडत असते. तेव्हा अंबिकाला कळत नसतं की तिची जादू वर्क झाली आहे, पण तिलाही कळत नसतं की माया कुठे गेली. वेदाही बोलत असते की माया मावशी. तेव्हा वेदा बोलते की माया मावशी कुठे. तेव्हा वेदा इकडे तिकडे शोधू लागते आणि अंबिकालाही काही कळत नसतं. इकडे माया जंगलात असते आणि तिला खूप लागलेलं असतं. ती ओरडत असते आणि बोलते की मी इथे कुठे आली आणि ह्या जंगलात. तेव्हा मायाला तिचे बोललेले शब्द आठवतात. ती वेदाला बोललेली असते की मी असेल ना तर या जंगलात मी कधीच येणार नाही. तेव्हा माया खूप घाबरते आणि बोलते की मी ह्या जंगलात कशी आली. वेदा पुन्हा बेडवर येऊन बसते आणि तिचे ड्रॉइंगचे कलर ती गोळा करत असते. तेव्हा मायाचं लक्ष जातं. माया जोरजोर ओरडत असते की वेदा वेदा. माया ड्रॉइंग बुकमध्ये असते वेदा वेदा. तेव्हा वेदाचं लक्ष नसतं आणि वेदाला आवाजही जात नसतो. इकडे अथर्व खाली फोनवर बोलत असतो ऑफिसच्याबद्दल. तेवढं तिथे मंजिरी येते. तेव्हा मंजिरी बोलते की अथर्वही खालीच थांबला आहे, ह्या मायाचं काय चाललं, ही अजून वेदाला घेऊन आली कशी नाही, आणि हिने काही गडबड केली नाही म्हणजे झालं. तेवढ्यात मीरा वेदासाठी नाश्ता घेऊन वरती जात असते. तेवढ्यात मंजिरी जाते आणि बोलते की मीरा काय गो माझी वेदा बरी आहे ना. तेव्हा मीरा चिडते आणि बोलते की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंच आहे, पण थांब जरा थोड्या वेळात. तेव्हा मंजिरी बोलते हो बरं मलाही तुझ्याशी महत्त्वाशी बोलायचं आहे हां. तेव्हा मीरा चालली जाते. तेव्हा मंजिरी बोलते की वेदा तर तिच्या खोलीतच आहे आणि आता मीराही चालली, ही माया आहे कुठे. मूर्ख. वेदाही ते खोलीत येते. अंबिका विचार करत असते की माया कुठे गेली आहे, माया कुठे गेली आहे, आणि मीरा खोलीत नाश्ता घेऊन येते. तेव्हा मीरा वेदाला बोलते की वेदा चल खाऊन घे. तेव्हा वेदा सगळा झालेला प्रकार सांगत असते आणि बोलत असते की माया मावशी इथे आली होती, ती मला बाहेर खेळायला घेऊन चल म्हणत होती आणि अचानक गायब झाली. तेव्हा अंबिकाही सांगते की हो मीरा ती आली होती आणि ती वेदाला सारखी घेऊन चल म्हणून बोलत होती.
आणि मग मी तोपर्यंत मला राग आला होता, पण मी काही केलं नाही. मला बघायचं होतं की ही कोणाच्या सांगण्यावरून आली आहे. आणि अचानकच ती वेदाला हात धरून घेऊन जायला लागली. मग मी टिचकी वाजवली, तेवढ्यात वेदा बोलते की आणि ती अचानक गायब झाली. तेव्हा अंबिका बोलते की वेदाला आता झालेला प्रकार सांगायला नको, कारण की ते अजून घाबरेल. तेव्हा मीरा थोडा टॉपिक चेंज करते आणि बोलते की चल वेदा, मी खायला आणलं आहे ना, खाऊन घे म्हणून. तेव्हा ती वेदाला खायला देते आणि बोलते की मला तुझं काढलेलं चित्र दाखव. तेव्हा मीरा तिचं काढलेलं चित्र बघत असते आणि त्या चित्रामध्ये माया हेल्प मागत असते. माया जंगलामध्ये फसलेली असते. मीराचं लक्ष त्या ड्रॉइंग बुककडे असतं आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.